गगनबावडा तालुक्यातील तिसंगी साखरी परिसरात गव्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात आली। मदतीचा धनादेश नुकताच आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला। गगनबावडा तालुक्यातील तिसंगी साखरी परिसरात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून यापूर्वीही गव्यांनी स्थानिक शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत। काही दिवसांपूर्वी झालेल्या गव्याच्या हल्ल्यात 55 वर्षीय हिंदूराव बाळू कोटकर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती। या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांनी मृताच्या वारसांना शासनाच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला। परिसरातील गव्यांचा वाढता वावर आणि शेतकऱ्यांवरील वारंवार होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वन विभागानं तातडीनं प्रभावी उपाययोजना कराव्यात। तसंच वनरक्षकांनी या भागात नियमित गस्त घालून प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशा सूचना आमदार नरके यांनी दिल्या। गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांनाही तातडीनं मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही आमदार नरके म्हणाले। या प्रसंगी सभापती छाया देसाई, जिल्हा परिषद सदस्य सोनाली पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, सरपंच किरण कांबळे, उपसरपंच तानाजी कोटकर, माजी सभापती एकनाथ शिंदे, इंद्रजित मेंगाणे, अण्णा कोटकर, प्रणव कोटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।